तर संख्याज्ञान किंवा नंबर्स मध्ये प्रश्न परीक्षेमध्ये काय येतात हे आपण समजून घेऊयात. तर संख्याज्ञान आणि नंबर्स मध्ये नंबर रीडिंग, नंबर रायटिंग यावरचा एक प्रश्न असतो आणि विशेषतः हा जो प्रश्न असतो नंबर रीडिंग किंवा नंबर रायटिंग मध्ये, तर तो प्रश्न कुठल्या पद्धतीचा असतो पहा. एकतर लाखामध्ये किंवा कोटीपर्यंतच्या संख्या असतात आणि त्याच्यामध्ये शून्याची संख्या जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 404004. आता हा नंबर आपल्याला रीड करायचा आहे, तर जाणीवपूर्वक असा नंबर दिला जातो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शून्यांची संख्या दिली जाते मॅक्झिमम, आणि हा आपल्याला नंबर रीड करायचा असतो किंवा वाचायचा असतो. ठीक आहे. तर हा जर नंबर आपल्याला रीड करायचा असेल तर सोपी पद्धत काय आहे, तर एकक कडून म्हणजे युनिट 10 आणि 100 झालं की तर कॉमा द्यावा लागेल आणि पुढे 2 डिजिट सोडून कॉमा, म्हणजे पहिले 3 नंतर 2 नंतर 1. तर हे तर आपल्याला माहिती आहे. हे 100 टेन्स आणि युनिटचं प्लेस आहे, त्यानंतर आहे 10,000 अँड 1000 अँड देन लाख. म्हणजे हा नंबर कसा रीड होईल, 4 लाख 4,000 अँड 4. तर परीक्षेमध्ये याचे ऑप्शन वेगवेगळे असतात, जसे की 40 लाख 4,004 किंवा 40,000 4,004 किंवा 400 4,000 असं काही येऊ शकतं. म्हणजे असे चेंजेस जर आले तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे जे रीडिंग आहे ते योग्य आहे का. म्हणजे आपल्याला यावरचा एक प्रश्न सोडवायचा आहे, हे नक्की हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे संख्याज्ञानमध्ये जर पाहिलं तर रीडिंग रायटिंग झाल्यानंतर यामध्ये महत्वाचा भाग जो आहे पुढचा, तो म्हणजे संख्यांचा चढता उतरता क्रम. यामध्ये पण काही वेळेस बऱ्याच वेळेस संख्यांचं रायटिंग पण दिलं जातं. रायटिंग म्हणजे काय, संख्या या वर्ड्स मध्ये दिल्या जातात आणि आपल्याला डिजिट मध्ये लिहायचे असतात. समजा 7 करोड 7 करोड 7 लाख 700 अँड 7. म्हणजेच हे जर मराठीमध्ये लिहिलं आपण तर 7 कोटी 7 लाख 707. तर या प्रकारचे नंबर्स परीक्षेमध्ये विचारले जातात, जेणेकरून काय होतं याच्यामध्ये शून्य कुठं द्यायचा किती द्यायचा हे लक्षात येत नाही. ठीक आहे. तर आता हा प्रश्न सोडवण्याची पद्धत लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं 7 करोड 7 लाख 100 आणि 7 एवढे प्लेसेस आहेत. थोडा जर विचार केला आपण 7 करोड म्हणजे 7चं हे 1 डिजिटच आहे. 7 करोड म्हणजे 7, त्यानंतर कॉमा द्या. आता 7 लाख 7 लाख पुन्हा 1 डिजिट मध्ये आहे, 2 डिजिट मध्ये आहे का, जसं 12 लाख 72 लाख किंवा 55 लाख 35 लाख असं नाही दिलं, तर फक्त 7 लाख दिले, म्हणून या ठिकाणी 07 घ्यावं लागेल. पहा, हे कोटीचं घर झालं, हे लाखाचं घर झालं. आता हजारामध्ये कुठला नंबर दिलाय का, 1000 मध्ये काय आहे का पहा, या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे 1000चे 2 डिजिट असतात आणि ते मग दोन्ही पण 00 झाले. ठीक आहे. आता 100 आणि 7 दिलेला आहे, म्हणजे टेन्स दिलेला नाही, म्हणजे 707 करेक्ट. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. म्हणजे या पद्धतीने बारकावे खूप महत्वाचे आहेत यामध्ये. ठीक आहे. तर असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो.
त्यामुळे याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करा. आपल्याला माहिती आहे आपल्या स्कॉलरशिपमध्ये जे काही घटक दिलेले आहेत त्यामध्ये संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, त्याचबरोबर फ्रॅक्शन असे वेगवेगळे घटक आहेत. 7 अंकी मोठ्यात मोठी संख्याच्या पुढील लगतची संख्या कोणती? मग काय होतं परीक्षेत मुलं काय करतात, फक्त 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या इतकंच वाचतात. ओके, म्हणजे काय होईल, राईट नेक्स्ट नंबर टू बिगेस्ट 7 डिजिट नंबर. राईट नेक्स्ट नंबर टू बिगेस्ट 7 डिजिट नंबर म्हणजे काय, तर 7 अंकी संख्येच्या पुढची नंबर लिहायचा असतो. मग कधी कधी काय होतं परीक्षेमध्ये असा प्रश्न दिला की मग मुलांचं काय होतं, तर मुलं काय करतात 7 डिजिटच मोठ्यात मोठी लिहितात किंवा मग त्याच्यावर एखादा शून्य वाढवतात, असं करतात. ठीक आहे, तर इथं आपले प्रश्न चुकू शकतात किंवा गडबडीमध्ये आपले मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळं इथं काळजी घ्या. जेणेकरून आपल्याला हा प्रश्न चुकणार नाही. कारण पहा आता हा प्रश्न सोडवत असताना काय काळजी घ्यायची आहे, तर 7 डिजिट म्हणजे 9 4 झाले 5 6 7. याच्या पुढचा एक म्हणजे काय होतं, कधी कधी मुलं असं पण लिहितात 9 9 9 9 9 5 वेळेस 6 वेळेस आणि पुन्हा 10, 9 + 1 करतात आणि 10 लिहितात. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, आणि असे पर्याय परीक्षेमध्ये दिले जातात, तुम्ही चुकावं आणि तुमचं चुकलं पाहिजे याच दृष्टीने अशा प्रश्नाची मांडणी असते स्कॉलरशिपमध्ये. बरेच प्रश्न असे आहेत जे फक्त सोपे असून मुलांची गडबड कशी होईल या दृष्टीने प्रश्नांची रचना दिलेली असते. तर या ठिकाणी थोडी काळजी घ्या. तर जे नवीन विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, आता जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी पण आपण संख्याज्ञान हा घटक पाहतोय आणि संख्याज्ञान या घटकामध्ये संख्याज्ञान घटकामधील गेस प्रश्न, नंबर्स यातील आपण गेस प्रश्न पाहत आहोत, गेस क्वेश्चन. आणि हा जो टॉपिक आहे तो 12 गुणासाठी आहे, म्हणजे 6 प्रश्न या टॉपिकवरचे कंपल्सरी परीक्षेत असतात. 6 क्वेश्चन कंपल्सरी, हे लक्षात घ्या. तर दररोज एक एक घटक आपण पूर्ण करणार आहोत, एक एक धडा नाही तर एक घटक. तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण 7 म्हणजे 6 प्रश्न कोणते परीक्षेत येऊ शकतात याबद्दल चर्चा करतोय. परीक्षेत येणारी 6 प्रश्न काय असू शकतात. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर संख्या वाचन आणि संख्या लेखन मध्ये लक्षात आलं तुम्हाला काय अडचण येऊ शकते. ठीक आहे, आता यानंतर संख्या वाचन लेखन मध्ये कधी कधी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी यावरचे पण प्रश्न विचारले जातात. आणि असतोच एक प्रश्न, समजा विस्तारित मांडणी लिहा. आता ही संख्या दिली आपल्याला 45,796. मग परीक्षेत काय करतात पहा, हे डिजिट जशाला तसे न लिहिता एक तर असं करणार, 4 वर 3 शून्य देणार, +5 वर 2 शून्य, +7 वर 2 शून्य, +9 वर 1 शून्य आणि 6. किंवा मग दुसरा पर्याय असा असणार 5,000 +700 +40 +90,000 +6. किंवा तिसरा पर्याय असणार 700 +500
प्लस 40,000 प्लस 90 प्लस 6, किंवा चौथा पर्याय असणार 5,000 प्लस 40,000 प्लस 90 प्लस 700 प्लस 6. ठीक आहे, म्हणजे उत्तर तर इथंच असतं, परंतु काय करतात ते मागं पुढे. मग आपल्याला काय वाटतं, आपल्या सरांनी किंवा आपल्या सरांना जे शिकवतात ते तर 4 सुरुवातीला यायला पाहिजे असं काही जराचं म्हणणं असतं, मग ते लगेच पहिल्यालाच टिक करतात. बरोबर आहे. म्हणजे अशी गंमत असते. म्हणजे या परीक्षेमध्ये, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये फसवेगिरी खूप आहे. फसवेगिरी म्हणजे कशी, जसं सरळ विचारत नाहीत, स्ट्रेट फॉरवर्ड. प्रश्नामध्ये मुलं चुकतील कसे, सोपेच प्रश्न असणार, कारण 5वीच्या लेवलला तर सोपेच प्रश्न येतात. मग त्यांना असं फसवलं पाहिजे अशी एक मानसिकता असते. आणि मग या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे की हे कोणतं बरोबर आहे. तर आपण आपला विचार केला पाहिजे काय, तर 4 साठी 40,000 कुठं लिहिलेला आहे का. पहिल्यांदा 4 ची किंमत 40,000, 4 ची व्हॅल्यू 40,000 कुठं आहे, इथं तर नाही, म्हणजे हे चुकलं. इथं 40,000 नाही, इथं आहे 40,000. ओके. मग 5 ची किंमत पाहूयात. 5 ची किंमत किती यायला पाहिजे, 5,000. मग इथं 5,000 नाही, मग हे पण चुकलं. मग शेवटच्या मध्ये पहा 40,000 आहे. ओके. 5,000 आहे, छान. पुढे 700 आहे, 90 आहे, 6 आहे, म्हणजे दिस इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे. आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये येणार हे लक्षात ठेवा. तर आपलं 1 आठवड्यामध्ये पूर्ण गणित आपण संपवून टाकणार आहोत गेस प्रश्नासहित. आणि आपल्या माहितीस्तव इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम दोन्ही माध्यमातून आपल्याला एक सराव पेपर गेस पेपर म्हणून दिला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. गेस पेपर सरावासाठी मिळेल. दोन्ही माध्यमातून सेपरेट मिळेल, किंवा मग एकाखालीचे एक प्रश्न असतील मराठी इंग्रजी या पद्धतीनं. परंतु इंग्रजी माध्यमासाठी स्पेशल आणि मराठीसाठी सेपरेट एक एक गेस पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी दिला जाईल. मग तो ऑनलाईन मिळेल, जिथं तुमचे डायरेक्ट मार्क तुम्हाला समजतील. ठीक आहे. 150 मार्काचे पेपर असतील पूर्ण ॲज सिलेबस प्रमाणे. म्हणजे जेणेकरून आपली एक प्रॅक्टिस होईल 150 मार्काची. दोन्ही पेपर सेपरेट, इंग्लिश मीडियमसाठी सेपरेट, मराठी मीडियमसाठी सेपरेट. प्रश्न तेच असतील, फक्त लँग्वेज मध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो, आणि बाकी गणित आणि बुद्धिमत्तेला सेम क्वेश्चन असतील. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर पहा, पुढे जर आपण पाहिलं तर संख्याज्ञानमध्ये नंतर 1 ते 100 वर आधारित प्रश्न होतात, किंवा परीक्षेमध्ये विचारला. आत्ताच कालच्या नवोदयमध्ये 1 ते 100 या संख्याज्ञानावर आधारित प्रश्न होता. 1 ते 100 या संख्याज्ञानावर आधारित प्रश्न. काय प्रश्न आलता, तर 9 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी इतका सोपा प्रश्न सोडवला, बऱ्याच जणांनी, खूप जणांनी पाठच होते त्यांना अगदी. तर लक्षात ठेवा, 1 ते 100 चा जर विचार केला तर 0 अंक हा 11 वेळा येतो. आणि हे बऱ्याच वेळेस मी व्यवस्थित सांगितले, अगदी खूप वेळेस. 1 अंक जो आहे तो 21 वेळा येतो. आणि 2 ते 9 पर्यंत कोणताही अंक घ्या तुम्ही, 2 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक घेतला तर तो 20 वेळा येतो. म्हणजे 2 20 वेळा, हे 11 टाइम्स, 21 टाइम्स, 20 टाइम्स. तर हे खूप महत्वाचं आहे. नवोदयमध्येच कालच्या पेपरमध्ये प्रश्न होता, 9 हा अंक किती वेळा येतो. ठीक आहे. आता यामध्ये आणखी असं विचारतात की हा जो अंक आहे 9 अंक, तो किती संख्यामध्ये असतो.
किंवा एक अंक किती संख्यामध्ये असतो किंवा शून्य अंक किती संख्यामध्ये असतो. तर अंक जेवढ्या वेळ आलेला आहे त्याच्यापेक्षा एक संख्या कमी होते. म्हणजे शून्य अंक काय होतो तर फक्त 10 संख्यामध्ये येतो, 10 नंबर्स. म्हणजे असं का होतं तर 100 मध्ये शून्य दोनदा आहे, पण संख्या एकच आहे ना 100, नंबर एकच आहे 100, पण डिजिट 2 वेळेस आहे, म्हणून तिथला एक नंबर कमी होतो. म्हणजे 11 वेळा जरी शून्य असलं तरी 10 नंबर होतात. आता एक हा अंक 21 वेळा आहे, परंतु तो किती नंबर मध्ये आहे 20 नंबर मध्येच आहे. म्हणजे संख्या किती आहेत 20. तर इथं 2 ते 9 हा 20 वेळा आहे, तर तो 19 संख्यामध्ये असणार आहे. असं का होतं कारण 22 मध्ये दोनदा आहे, संख्या एकदाच घ्यावी लागेल. 33 मध्ये दोनदा आहे, संख्या एकदाच घ्यावी लागेल. ठीक आहे. बऱ्याच वेळेस मुलांनी 9 हा अंक किती संख्येत आहे मोजत असताना 99 लिहिलं, पण 9 एकदाच मोजलं, त्यामुळे पण त्यांचं चुकलं परीक्षेमध्ये कालच्या. त्यामुळे परीक्षेत काय विचारलं हे खूप महत्वाचं आहे. किती वेळा का किती संख्येत, हे लक्षात घ्या. किती वेळा का किती संख्येमध्ये. तर यामध्ये चुका करू नका. त्याचबरोबर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या प्राईम नंबर किती वेळेस आहेत, किती आहेत 1 ते 100 मध्ये प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या 25 टाइम्स म्हणजे 25 आहेत. संयुक्त संख्या किती आहेत, कंपोजिट नंबर किती आहेत, म्हणजेच संयुक्त संख्या. संयुक्त संख्या किती आहेत मग 74. असं काय झालं आता 25 आणि 74 तर 99च व्हायला लागले, कारण एक हा जो नंबर आहे एक, तर तो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला बारकावे माहिती असू द्या, यावरचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. यानंतर आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे आता हे 1 ते 100 मधलं झालं. ठीक आहे. जर तुम्हाला असंच 1 ते समजा 50 मध्ये विचारलं जाईल किंवा 1 ते 40 पर्यंत विचारलं जाईल, 1 ते 40 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत, म्हणजेच कंपोजिट नंबर किती. वन टू 40 मध्ये. तर तुम्ही काय करायचे सुरुवातीला मूळ संख्या किती आहेत त्या मोजून काढा, कारण मूळ संख्या कमी असतात. ज्या कमी आहेत त्या मोजा, मूळ संख्या किती आहेत 40 पर्यंतच्या, आणि मोजा किंवा वहीवर लिहून काढा. पटपट पटपट जेवढी प्रॅक्टिस चांगली होते ना ते खूप महत्वाचं आहे. आज जरी तुम्हाला मी तोंडी सगळं सांगत असलं तरी तुमचा पेन इतक्या वेळेमध्ये तुमच्या मूळ संख्या लिहून झाल्या पाहिजे होत्या, म्हणजे 40 पर्यंतच्या. क्विक, कधीही तोंडी करण्यापेक्षा पेन चालवणं खूप लवकर होतं आणि कन्फ्युजन होत नाही उत्तर सांगायला पण. ओके, पहा किती आलं उत्तर. आलं उत्तर. मला डायरेक्ट कंपोजिट नंबरचं तुम्ही उत्तर सांगा. पर्याय 1 27, पर्याय 2 28, पर्याय 3 29, पर्याय 4 26. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणताही प्रश्न कसाही विचारू द्या तो सोडवता आला पाहिजे.
100 पर्यंतच्या कंपोजिट नंबर कशा काढल्या आपण? थोडं मागे येऊयात. 100 पर्यंतच्या कशा काढल्या? ठीक आहे, तर अगदी तशाच पद्धतीने इथं सांगा आता उत्तर किती येतं. 1 ते 40 मध्ये किंवा 1 ते 40 पर्यंत म्हणजे 40 नंबर मध्ये धरायचे आपल्याला. प्राईम नंबर किती झाले ते सांगा मला आधी. प्राईम नंबर किती आहेत? बारा. प्राईम नंबर किती आहेत? 12. आणि एक कशातच नाही म्हणून ती एक मायनस करावं लागते. असे 13 मायनस करावे लागतात. किती मायनस करावे लागतात? 13. आणि आपण काय करतो मग? 12च मायनस करून बसतो. आणि तुम्हाला इथे दाखवल्यावर सुद्धा लक्षात येत नाही की हे 25 मायनस अदूवर केलंय. पुन्हा एक कशातच नाही म्हणून ती एक सोडून दिलंय. 25 आणि 1 26 मायनस झालंय. मग राहते 74. हे उदाहरण देऊन पण दुसरं जेव्हा उदाहरण घेतात तेव्हा तुमच्या लक्षात एक राहत नाही. म्हणजे आपल्याला लगेच कसं फसवलं जातं किंवा आपण किती विचार करतो हे लक्षात येतं. म्हणजे का आपल्या लक्षात राहत नाही की एक आपण इथं पण मायनस करावं लागेल का फक्त प्राईमच नंबर मायनस करायचे आपल्याला? तर मूळ संख्या पण मायनस करावं लागतील. आणि एक जो मूळ पण नाही कंपोजिट पण नाही कसलाच नाही तो एक मायनस करावा लागेल. म्हणजे टोटल 13 मायनस करावे लागतील. आणि म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 27. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काळजीपूर्वक प्रश्न सोडवा कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की विचारले जातील. यानंतर यामध्ये रोमन नंबरवरचे जरी प्रश्न विचारले येतात. रोमन नंबर याच घटकामध्ये आहे. तर रोमन नंबरवर काय विचारलं जातं ते थोडं समजून घेऊयात. एक तर रोमन नंबरची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल या पद्धतीचा प्रश्न असतो. किंवा एखादं घड्याळ देऊन किती वाजलात असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा डायरेक्ट पदावली पण देतात. पदावली कशी येते पहा. समजा एक्स एक्स व्ही अधिक एल एक्स भागिले एक्स व्ही मायनस एक्स डबल आय बरोबर किती. तर आता याचं उत्तर काढायचं आहे. अशी ही पदावली येऊ शकते परीक्षेमध्ये. त्यामुळे प्रॉपर आपण सर्व प्रश्न समजून घेत चला. आणि या आठवड्यामध्ये आपले सर्वच क्वेश्चन होतील सराव प्रश्न. ठीक आहे. तर एक्स एक्स व्ही प्लस एल एक्स भागिले एक्स व्ही वजा एक्स डबल आय. तर आता एक्स एक्स व्ही चा जर विचार केला आपण तर म्हणजे किती झालं तर ते तुम्हाला संख्यात्मक लिहावं लागेल. एक्स एक्स व्ही म्हणजे काय 25 प्लस एल एक्स म्हणजे किती आलं 60 भागिले एक्स व्ही म्हणजे 15 वजा एक्स डबल आय म्हणजे 12. तर या ठिकाणी 25 अधिक भागाकाराचं पूर्ण करावं लागेल क्रिया पूर्ण. म्हणजे या ठिकाणी येईल 4 वजा 12 पुन्हा 25 आणि 4 29 मायनस 12 बरोबर 17. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवणं गरजेचे आहेत. यानंतर छेदात आणि अपूर्णांकामध्ये पण असेच प्रश्न येऊ शकतात. जसं की सी डी डिवायडेड एल गुणिले
m डिवायडेड c मायनस l इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर काय येईल आणि कसं सोडवता येईल पहा. सी डी किती येईल 400 एल 50 गुणिले एम 1000 भागिले सी 100 वजा एल म्हणजे 50. तर आता सुरुवातीला दोन्हीही भागाकार आहेत लक्षात घ्या. 400 छेदामध्ये 50 म्हणजे भागाकारच आहे आणि 1000 भागिले 100 म्हणजे पण भागाकारच आहे. तुम्ही कोणताही केला तर काय अडचण नाही. तर सुरुवातीला हा भागाकार सोडूयात आपण. तर याचं उत्तर येईल 8 गुणिले हे 1000 भागिले 100 वजा 50. पुढे 8 गुणिले 1000 भागिले 100 तर आधी भागाकार करावा लागेल. म्हणजे 8 गुणिले या ठिकाणी येईल 10 वजा 50. त्यानंतर गुणाकार येईल 80 वजा 50 बरोबर 30. आणि मग परीक्षेमध्ये या पद्धतीने असेल ऑप्शन XXX किंवा हे नसेल तर असं पण असू शकतं LX डिव्हिजन II. आपल्याला तिथे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय उत्तर असू शकतं. म्हणजे हे पण बरोबर आहे किंवा असं पण असू शकतं L मायनस XX काय पण येऊ शकतं. म्हणजे असं आपल्याला हे सगळे चेंजेस किंवा हे जे रूपांतर आहे हे कळणं गरजेचं आहे. तर आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. तर या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. यानंतर जो पुढचा भाग आहे त्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. तर यामध्ये आपल्याला काही अडचण नाही किंवा सांगण्याची कशी आवश्यकता वाटत नाही की तुम्हाला हे आलं पाहिजे. तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या सांगता येते. 9 अंकी असेल 4 अंकी असेल 10 अंकी असेल 5 अंकी असेल. लहानात लहान सांगता येते. कदाचित त्यामध्ये ते विचारता विचारता सम आणि विषम असा बदल करू शकतात. त्यावेळेस मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. म्हणजे पहा अगदी बघा स्मॉलेस्ट 8 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर. ओके कोणता आहे 8 अंकी लहानात लहान विषम संख्या. आठ अंकी लहानात लहान विषम संख्या आपल्याला शोधायची. तर कोणती असेल मग ही संख्या. आली मग बरेच वेळेस काय होतं मुलं असं लिहितात 10007 देतात 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. ही झाली 8 अंकी. ठीक आहे. आणि मग आपल्याला विषम पाहिजे असते तर ही झाली सम. मग विषम पाहिजे असेल तर शेवटचा अंक +1 करावा लागेल. या संख्येमध्ये +1 केले की विषम होत असतं हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये +1 जर लिहिलं तर विषम होतं आणि ही जर बेरीज केली तर मग हे 1 0 0 0 0 0 0 1 या पद्धतीनं हा नंबर तयार होतो. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला की 8 अंकी लहानात लहान विषम संख्या. तर इथं आपली गडबड होता कामा नये. त्यानंतर चढता आणि उतरता क्रम हे आपल्याला येईल काय अडचण नाही. त्यानंतर असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर चढता उतरता क्रम. पहा नंबर्स कसे असतात 34 4 5 0 कॉमा 34 5 0 4 कॉमा
35404 कॉमा 34504 किंवा या ठिकाणी 00 आणि पुढे आहे 34440. आता याचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचे. असेंडिंग म्हणजे कसा, चढता क्रम. तर आता या ठिकाणी चढता क्रम जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागेल, सर्वात स्मॉलेस्ट नंबर आधी असेल, सर्वात बिगेस्ट मोठा असेल. आता थोडं जर निरीक्षण केलं तर अगोदर त्यांचे 1000 चेक करत चला. 1000 मध्ये काय आहे बघा, 34 34 34 34 म्हणजे स्मॉल मध्ये. हा तर 35 आहे ना, मग हे सगळे 34 झाले. आता त्याच्यानंतर त्याचं 100 काउंट करा. या ठिकाणी 5 म्हणजे 5 आहे 100 मध्ये, इथं 4 आहे, इथं पण 5 आहे. आता हे 200. त्यानंतर 10 प्लेस चेक करा तर इथं 4 आहे, इथं 0 आहे. म्हणजे हा सगळ्यात छोटा नंबर झाला 34440. आता त्याच्यापेक्षा मोठा मग हा येईल 34450. त्यानंतर आता 34000, इथं 504 आहे आणि इथं 500 आहे, म्हणजे 34500. त्यानंतर 34504 आणि सगळ्यात मोठा असेल 35404. तर हे खूप महत्वाचं आहे आणि यावरचा एक प्रश्न परीक्षेत हमखास येणार, हे लक्षात ठेवा. आणि फक्त असेंडिंग डिसेंडिंग नाहीत विचारणार त्यांनी, तर आपल्याला असं पण विचारू शकतात, फाइंड द सम ऑफ आफ्टर असेंडिंग द 5 नंबर्स बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर, किंवा सेकंड नंबर अँड फोर्थ नंबर, किंवा फाइंड द डबल ऑफ मिडल नंबर. मिडल नंबरची डबल विचारू शकतात. तर हे थीम लक्षात ठेवा आणि यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये काही असणार नाही, हे पण लक्षात ठेवा. आज आपण फक्त पहिला घटक पाहतोय, लक्षात घ्या. फर्स्ट युनिटवर पाहतोय, म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये फक्त पहिला जो घटक आहे संख्याज्ञान, यावरचे गेस प्रश्न पाहतोय. उद्या आपण त्याच्या पुढचा घटक घेणार आहे, त्याचे गेस प्रश्न पाहणार आहेत. घटक वाईज आपल्याला गेस प्रश्न या ठिकाणी पाहिजेत. तर यानंतर जर प्रश्न परीक्षेत आला तर तो सर्व नंबरचे जे टाईप आहेत त्यावरचे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला सर्व नंबर्स माहिती असू द्या. सम म्हणजेच इवन, विषम म्हणजेच ऑड नंबर, संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर, वर्ग संख्या म्हणजेच स्क्वेअर नंबर, घन संख्या क्यूब नंबर. आता सर्वांनीच स्क्वेअर किमान 30 पर्यंतचे पाठ करून घ्या आणि क्यूब 20 पर्यंतचे तोंडपाठच करून ठेवा. अगदी कुठलाही विचारला तर आपल्याला लगेच सांगता येणं गरजेचं आहे. यानंतर आणखी पुढचे जे नंबर आहेत यामध्ये त्रिकोणी संख्या, त्यालाच आपण ट्रायंग्युलर नंबर असं म्हणतो, ट्रायंग्युलर नंबर. त्यानंतर जोडमूळ संख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये ट्विन असं म्हणतात, ट्विन्स, ट्विन्स प्राईम नंबर. त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजेच को प्राईम नंबर. ठीक आहे, तर हे आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. वर्ग संख्येला चौरस नंबर असं पण म्हणतात. तर यामध्ये सर्वांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील.
फक्त आपण एकदा उजळणी करूयात जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर सुरुवातीला लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये 1 किती आहेत हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. 3, 6, 10, 15. आता हे नंबर कसे लिहायला लागलो ते पण तुम्हाला मी सांगतो. सुरुवातीचा मी नंबर 1 लिहिला, त्याच्यामध्ये 2 प्लस केलं 3 आलं, पुन्हा 3 प्लस केलं 6 आलं, नंतर 4 प्लस केलं 10 आलं, नंतर 5 प्लस केलं 15 आलं, नंतर 6 प्लस करा 21, नंतर 7 प्लस करा 28, नंतर 8 प्लस करा 36, नंतर 9 प्लस करा 45, प्लस 10 प्लस करा 55, प्लस 11 66, प्लस 12 78 आणि प्लस 13 91. तर हे झाले 100 पर्यंत. पण आपण 100 पर्यंत थांबायचं नाही, आपल्याला याचे पुढचे पण नंबर्स पाहिजेत. मग याच्यामध्ये 14 प्लस करा 105 मिळेल, याच्यामध्ये 15 प्लस करा 120 मिळेल, प्लस 16 करा 136 मिळेल, प्लस 17 करा 153 मिळेल, प्लस 18 करा 171, प्लस 19 करा 190, प्लस 20 करा 210. म्हणजे हे पण माहिती असू द्या, कारण काय व्हायला लागलंय बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला हे नंबर्स खूप गरजेचे आहेत. 105 120 136 जर आपल्याला वेगळा निवडायचा आला आणि काही 2 अंकीमध्ये आले काही 3 अंकीमध्ये आले तर हे कळलं पाहिजे की आपल्याला ट्रायंग्युलर नंबर आहेत. ठीक आहे. किंवा असं पण येऊ शकतं की लहानात लहान 3 अंकी त्रिकोणी संख्या कोणती, किंवा लहानात लहान स्मॉलेस्ट 3 डिजिट ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. तर हे ट्रायंग्युलर नंबर आहेत. यानंतर आपल्याला शिकायचं आहे जोडमूळ संख्या कोणत्या आहेत. जोडमूळ संख्या त्याला आपण ट्विन्स प्राईम नंबर असं म्हणतो. त्याच्या पेयर्स किती आहेत, ट्विन्स प्राईम नंबर. तर ट्विन्स प्राईम नंबर नेमक्या कशा शोधायच्या किंवा आहेत हे जर आपण पाहिलं तर ज्याच्यामध्ये 2चा डिफरन्स असतो, म्हणजे जसं की 3 5, 5 7, 11 13 लिहून ठेवत चला, आपल्याला खूप गरजेचं आहे. 17 19, 17 19, 29 31, 41 43, 59 61 and 71 and 73. तर ह्या एकूण 8 जोड्या आहेत, पियर्स ट्विन्स आहेत. ह्याला ट्विन्स का म्हटलंय तर ह्याच्यातला डिफरन्स 2चा आहे. आणि आणखी एक महत्वाचा भाग इथं शिकून घ्या, 50 पर्यंतच्या 6 पियर आहेत आणि पुढे 50 पासून 2 आहेत. परंतु 1 to 100 चा जर विचार केला आपण तर टोटल 8 आहेत. 8 पेयर्स ऑफ ट्विन्स प्राईम नंबर. आणखी महत्वाचं तुम्हाला परीक्षेत असंही विचारलं जाऊ शकतं की 100 पर्यंतच्या सर्वात मोठ्या ट्विन्सची बेरीज किती येते, तर हे आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे.